माणुसकी हरवत चाललेल्या दुनियेत एखादा मुका प्राणी सुद्धा माणसाला माणुसकीची शिकवण देतो. हेच सांगणारी कथा. कथेचं नाव आहे बापुण्याचा राजा. आता बापुणे आमचं नाव ऐकल्यावरच हसावलं असेल. बापुण्या म्हणजे बापुनाचं असेल आणि हे आधीचं असेल, असलं आहे बापुण्या. आता आम्ही बी दोस्त आहेच की त्याचं, नाही कुठं, आम्ही बी ढोलं होतोच की, पण एवढं ढोलं होतं मी तेव्हा ते. आता आमचं तिसरं दोस्त एक राहुल्या. आता राहुल्या मंचीला तर एवढं बारकुळं माणूस, हाताला उचलून घ्यायसारखं, पण आवाज त्याचा आवाज त्याचा जर्शी काय हंबारल्यागत. भांडणं जर कुठं लागली तर दुसऱ्याने ह्याचं नुसतं ऐकूनच घ्यायचं, असलं हे राहुल्या. आता बापुण्या केवढं ढोलं होतं तुम्हाला कसं कळणार हो? एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शनिवारची शाळा म्हणल्यावर 7:30ला भरती का नाही? राहुल्या लवकर उठलं या, लय लवकर, 8:30ला उठलं या, आणि त्याला चपचपीत असं केसाला लावलंय आणि म्हणतोय कसं आंघोळ केल्या का दिसतंय. दप्तर घेतलं आणि बाहेर आलं. गालावर येत्याला तेलाचं वगुळ पुशीत पुशीत बापण्याच्या दारात. आता बापणे बी झोपलेलं. बापण्याचं फादर म्हणजे आबा नुसतं डिरिशनं दूध घालून आलतं. आता काय सांगायचं तुम्हाला बापण्याचं फादर. अहो एवढं ढोलं कोण असेल का? त्याचा कोतळा म्हणजे कुंभाराचा हांडा शर्टात दडविल्या गत, आणि डस केलं हो, एक बी केस नव्हता पुजायला. सकाळच्या पारी उठलं की तोंड कुठेवर जाय त्याला कळायचंच नाही. आता कुठेवर तोंड धुईल तिथवर तोंड आहेच की. भांग काय पाडायचा प्रश्नच नव्हता, त्याला तेवढं वाचत होतं लावायचं. असं हे आबा आमच्या गल्लीत कोणतरी वाढलेलो आणि 12वीचा कार्यक्रम होता आणि अशी पंगत पडलेली आणि नाम ओढायचा चाललेला सगळ्यांनी. आणि नाम ओढाय कायम झालं तर हे राहुले असायचं. राहुले असं नाम ओढत 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 आलं की, आणि आबाबशी आल्यावर असा अंगठा बुडीवला, हिथनं सुरू केलं ते मागच टेकिवलं. आबा म्हणलं लेका राहुल्या, लेका नाम लेका एवढा वाढायचा असतो नी. तसं राहुल्या कसं म्हणते, त्या मालकानं सांगितलंय केसापर्यंत नाम वाढायचा. आता ती लागली नाही तर मी तर काय करू, डायरेक्ट 2 भाग करतात, तसं केलं. असलं हे राहुल्या. बरं एखादं माणूस काळा असतं की हो, पण ठार काळ. आबा जर असं लांबनं चालत यायला लागलं तर नुसता शर्ट चाल्यागत दिसतं, एवढं काळं. असं हे आता ते बापण्या झोपलेलं. राहुल्या असं दप्तर घेऊन आलेलं त्याच्या घरात, आणि आबा असं डिरीसनं दूध घालून आलतं. हातातल्या किटल्या खाली ठेवल्या आणि बापण्या झोपलेल्या हातून हात घातली. बापण्या उठलं आणि असं फादरकडे बघितलं आणि मागच्या टॉयलेटमध्ये जाऊन शिरलं. अर्धा पाऊण तास झाला तरी बाहेर कुठे येतं या. पुन्हा बाहेर आलं, बारडी भरून पाणी घेतलं, तेवढ्या बारडीत नुसतं पायच धुतलं आणि तांब्या भरून पाण्यानं तोंड धुतलं आणि म्हणते कसं आंघोळ केल्या का तापून पण दिसतं या. घरात आलं आणि आईला कसं म्हणतोय, अयो पोट कसं रिकामच झालंय बघ, जरा नाश्ता काहीतरी दे की खायला. आता रात्री राहिलेलं 3 भाकरी आणि अर्ध पात्याला कोरड्यास आईनं पुढं ठेवलं. बापण्यानं तेवढं सगळं सपिवलं. ह्यो झाला ह्याचा नाश्ता. आणि राहुल्याकडे दप्तर दिलं, खुट्टीचा शर्ट घेतला आणि घालायला लागलं. रस्त्यावाल्यावर बघतोय तर काय कोतळ्यावर शर्टाचं बसाना, बटान तंत नाही लागलं. तसं बघतोय आणि म्हणतोय काय कसं, अरे शर्ट आपला नव्हं फादरचं आहे वाटतं. अहो फादरचं शर्ट सुधायला बसत नाही, एवढा आहे ढोलं. आता शाळेत तर काय ह्याला येतंय बी मुलकाचं ढ, प्रत्येक गुरुजींचा मार खायचं. मारून सगळं सर जमायची. अहो दगडाला किती मांडत त्याला काय लागतंय बी. आमच्याच घरातली म्हणायची, ए बापण्याच्या नादाला तेवढं लागू नका, त्याला सोसतंय, तुम्हाला सोसायचं नाही. पण त्याच्या नादाला लागून लई वेळा मार खाल्लाय हो आम्ही. आता पेटीचं सर तेवढा ह्याचा चांगला उपयोग करून घ्यायचं. बघा कसं उपयोग करून घ्यायचं, ह्याला कुस्तीच्या आणि कबड्डीच्या स्पर्धेत घालायचं. आता कोण पहिलवान धरेल का याच्या संघ कुस्ती, आणि याला धरला तर ह्याला धरायचा कसा, याला पाडायचा प्रश्न पडतच. आणि कबड्डीत पण तसंच असायचं. अहो कबड्डीत हे असं एंट्री टाकतंय, 7 जणांशी शिवतानी परत येतंय. समजा आता ह्याला धरतंय बी कोण, समजा एखाद्या टीमनं बापण्याला धरायचं धाडस केलं आणि समजा बापण्या पडलं, ह्याच्या खाली गावून हुडकायलाच पाहिजेत की. मग असं 7 होती आणि आता 5च कशी राहिली म्हणायची पाळी. असला ये. आमच्या शाळेत एकदा गॅदरिंग होतो आणि आम्हाला नाटक दिलेलं. आता आम्हाला दुसरं कुठलं नाटक सोपतंय बी, आम्हाला एकच नाटक सोपतेल की कुठलं, शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट. हे नाटक आम्हाला दिलेलं बाईंनी. आणि राहुल्याला केलेलं शिवाजी, मला केलेलं सय्यद बंडा अफजल खानाच्या पाठीमागचं,
आता अफजल खान कुणाला केलं तुम्हाला सांगायलाच नको, बापण्याला केलेलं. गॅदरिंगचा दिवस उजाडला की स्टेजवर असं आम्ही उभा राहिलो, नाटक सुरू झालं. बापने माझ्या पुढ्यात, मी असं त्याच्या पाठीमागं उभा राहिलेलो सय्यद बंडा. आणि प्रेक्षकांनी दिसायसाठी ह्याच्या आडान दिसतोय मी, काय दिसायचंच बंद की. आणि ह्याच्या प्रेक्षकांनी दिसायसाठी मी ह्याच्या असं कमरेला धरलं आणि असं जरा सरकायला लागलो. झाला की घोटाळा. आता मला तर माहिती आहे बापण्यानं गडबडीत इजाडला एकच गाठ मारलेली. अहो मी असं धरलं, ही जी इजाड जशी स्टेजवर खाली आली तसा पुढचा पडदाच पडला की राव. असं हे. आणि ह्या बातम्याची कारकीर्द सगळीकडे पसरलेली. हे ना कुणाच्या पिरवीला पिरू ठेवला नाही, कारण आता मक्याचं कोणीच ठेवलं नाही. आणि आबाच भेंडाळो. आबा म्हणलं, हे बघ बापण्या, तुझ्यामुळं माझ्या संग बी गावातली माणसं बोलायची बंद झालेत. उद्यापासून तू रानातल्या शेडात झोपायला जायचंस. आणि तेव्हापासून रानातल्या शेडात झोपायला लागलं. आणि तिथे काय झोपच लागायची नाही. कोपऱ्यातली जर्शी काय मोठ्यानं हंबरायची आणि शिर्डीची कोकरं अंगावनं उड्या मारायची, मोकळी सोडलेली अशा अंगावनं उड्या मारायची. एकदा बापने दुपारचं उठलं, अंगा उडी मारत्याला कुकरू असं धरलं, 4 पाय एकत्र केलं आणि हंबार त्याला गायला फेकून आणलं. कुकरू बी यायचं बंद आणि गाय बी हंबरायची बंद. एका दगडात 2 पक्षी ह्यालाच म्हणायचं. असंच दिवस पुढे चाललेलं. आणि पांढऱ्या गाईला एक वासरू झालं. अहो गोंडस असं पांढरं खडं वासरू, डोळं म्हणजे काळं ठिपूर, एखाद्या बारक्या बाळाला काजाळ घालतो कोणी तसं झालेलं. नुसतं तुळतुळीत होतं, उड्या मारत होतं. आणि राजा नाव ठेवलेलं त्याचं. आणि बापने त्या राजाचं चांगलंच प्रेमात पडलेलं. त्याला डबा घेऊन आलं की पहिल्यांदा त्याला भाकरी चारायचं. त्याला आट्टा बिट्टा असं काय काय खाया घालायला लागलं. आणि बैल म्हणजे नुसतं असं ते खोंड पहिलं वानागत केला. शेजारच्या कुबेर काकाचं एक खोंड होतं. दोघांची अशी 2 बैल झुपायची आणि त्याची अशी पळायची तालीम द्यायची. पळायच्या शर्यतीत एवढी मोठी झाली तर अहो गाव भागातनं शिवारातनं कुठं बी पळायच्या स्पर्धा असल्या का नाही, बापण्याच्या राजाचा पहिला नंबर असायचा. कुठं बी स्पर्धा असू दे, दुसरा नंबर कुणाच्या ह्याच्यावर चर्चा सुरू असायची, कारण पहिला नंबर बापण्याच्या राजाचा ठरलेलाच असायचा. आणि महाराष्ट्रभर बापण्याच्या राजाचं नाव व्हायला लागलं. असं दिवस पुढे चाललेलं. आणि एक दिवस बैल नुसतं असं उकड्या काढायला लागलं. मागणं कुठनं तरी रगात आलतं म्हणून डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणलं, अरे बापण्या, तुझ्या बैलाला बहुतेक 4-5 दिवसापूर्वी पिसाळ्याला कुत्रं चावलंय बघ. आणि राजा तुझ्या हातनं जाईल असं वाटायला लागलंय. अहो बापने एवढं मोठं होतं, धाड दिशी खाली कोसळलं आणि म्हणलं, डॉक्टर माझी किडनी काय लागली तर चालेल, खरं माझा राजा वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणलं काहीतरी उपाय करूया, जा घरला. आणि आदल्याच्या दिवशी काय झालं, राजानं मोठीच्या मोठी एक शर्यत जिंकलेली होती म्हणून गावातल्या सगळ्या माणसाने अशा गुड्या उभ्या केल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी त्याच उड्याच्या काट्या काढल्या आणि माणसं अशी गावातनं हिंडायला लागलेली होती. दुपारी 12 वाजायचा टाइम झाला. पायाला फोडीतलं एवढं ऊन मी म्हणत होतं. बापण्याच्या पायात काय नव्हतं. चला मला शेडात जाऊन बघूया. आणि म्हणून बापणे असं झपाझपा पावलं टाकत असं शेडात आलं. बघतोय तर काय, राजा तिथं नव्हता त्याचा, नुसत्या सापट्या तिथंच पडलेल्या, तुटलेलं दावं तिथंच होतं. कुबेर काका पलीकडचं आलं आणि कुबेर काकानं सांगितलं, अरे बापण्या, तुझा राजा पिसाळला या आणि सगळ्या गावातनं हिंडायला लागला या. तसं बापने गार दिशे मागं फिरलं आणि गावाच्या दिशेनं पळायला लागलं. गाव मोकाच्या ठिकाणाला आलं आणि बघितलं तर असं मोठाच्या मोठा धुळा उडत होता आणि माणसं वरडत होती. गर्दी जमलेली होती. माणसं वरडत होती, आता गावलाय बघ, आता सोडायचं नाही, आता गावलाय बघ, आता सोडायचं नाही. बापने असं पळतच पुढे गेलं आणि गर्दीतनं घोळक्यातनं असं त्यानं वाकून बघितलं तर राजा मोठाच्या मोठा त्याचा असा नुसता धुमसत होता. शिंग सगळ्याशी दाखवत होता. असं मोठंच्या मोठं डोळं करत होता. बापने असं पुढं जायला लागलं तर माणसं म्हणायला लागली, अरे बापण्या, पुढे जाऊ नग, बैल पिसाळला या. बैल पिसाळला तर तो माणसाकत नसतो रे बापण्या, पुढे जाऊ नग. अहो गर्दीतनं बापण्याचा चेहरा नुसता बघितला तसा ते पिसाळलेला मोठाच्या मोठा बैल सुद्धा गप झाला. बापण्या पुढे गेलं, राजाच्या गळ्याला अशी मिठी मारली आणि तसं राजा जीभ बाहेर काढून त्याला चाटायला लागलं आणि माठ दिशी खालीच बसलं. बापण्या तर काय करलो, बापण्या ते जास्त वशीन लावून हात फिरवायला लागलं. तसं ते लय जीभ बाहेर काढून चाटायला लागलं. बापण्या म्हणलं, राजा बघ काय मी आणलं जेवण, अरे अजून भाकरी पण खाल्लेलं नाही, राजा उठ की उठ. बापण्या तर काय करलो, बापण्याच्या हातापायातलं वारच गेलं. बापण्याचं डोळं सुद्धा गळागळा सांडायला लागलं. बापण्या म्हणलं, राजा उठ की उठ, राजा उठ की उठ, या माणसांच्याकडे बघ. अरे माणसाने मला माणसांच्यातनं बाहेर काढलं होतं आणि तुझ्यासारख्या जनावरांना परत माणसात आणलं या. अरे घाण लागल्या नका उड्या मारायला तुझ्या मरण्याकडे बघते या. राजा उठ की उठ. आणि उठ की उठ म्हणता म्हणता राजाने शेवटची जड काय बुडली.
आणि बापण्याकडे डोळं करून राजा गप्प झाला आणि राजा गप्पच झाला.